प्रस्तावित दारू दुकान मुर्दाबाद, मुर्दाबाद. प्रस्तावित दारू दुकान मुर्दाबाद, मुर्दाबाद, मुर्दाबाद. बोला तुम्ही बोला पहिले, नंतर सर बोलतो. त्याच्या काळात आजचा जो काही मोर्चा आहे तो काही मिळवण्यासाठी नाही, तर हे देशी दारूचं प्रस्तावित दुकान बंद व्हावं याच्यासाठी आहे. ह्या ज्या महिला दिसत असतील, हे पुरुष दिसत असतील, लहान मुलं दिसत असतील, तर हे कशासाठी आलेले आहेत की रेसिडेन्शियल सिडको भागामध्ये जिथं ती वस्ती आहे अशा दुकानामध्ये एक्साईज ऑफिस कडून परमिशन देण्याचं काम इथं चालू आहे आणि त्याचं पत्र सुद्धा आमच्याकडं काही लोकांना आलेलं आहे. तर आमची मागणी दुसरी काही नाहीये. आमची तिथं शाळा आहेत, आमची तिथं मुलं आहेत, आमची तिथं लोकवस्ती आहे. आम्ही खूप मेहनतीनं पैसे खर्च करून सिडकोचे प्लॉट घेतलेले आहेत. तर आमचं एकच मागणं आहे की जे काही हे गोष्टी घडतंय, कोण जे घडवतंय त्यांनी हे घडवलं नाही पाहिजे. आम्हाला मुकुंदवाडी पोलीस स्टेशन कडून त्यांनी नकार दिलेला आहे. आम्हाला खूप आनंद आहे. कमिशनर ऑफिस कडून आलेला आहे, आम्हाला त्यांचे खूप धन्यवाद आहे. एक्साईज ऑफिस जाणीवपूर्वक ह्याच्यामध्ये पुढाकार घेते. तर आम्हाला कलेक्टर साहेबाला आमची सगळ्या महिलांची सगळ्याची आमची एक विनंती आहे, हात जोडून नम्रपणे विनंती आहे की सर कुठल्याही गोष्टीमध्ये तुम्ही हे देशी दारूचा परवाना सिडकोच्या जागेमध्ये देऊ नका, त्याला कुठेही प्रस्तावित करा. आमचं एकच मागणं आहे, जर तुमचं स्वतःचं घर तिथं असतं आणि त्याच्या शेजारी देशी दारूचं परमिशन तुमच्याकडे आलं असतं तर तुम्ही ते दिलं असतं का? जर तुम्हाला ते नको असेल, तसं आमचंही घर आहे, आम्ही गोरगरीब आहोत, तर आम्हाला तिथं परमिशन नकोय, एवढीच आमची मागणी. शांत बसणार नाही, कारण एवढ्या महिला ज्या आलेल्या आहेत त्यांना काळजी भविष्याची, त्यांना माहित आहे की आजची परिस्थिती आहे. आमच्या महिला जर पहिल्या मजल्यावर गॅलरीमध्ये उभारल्या तर हे जे इलिगल दारूच्या दुकानातून दारू पिऊन येणार आहेत ते कपडे बिना कपड्याचे फिरतात, ते शिव्या देतात. ही आजची परिस्थिती आहे. पण जर आमच्याच भागात दुकान झालं तर यापेक्षा भयानक परिस्थिती होणार आहे. जीना मुश्किल हो जाएगा, बस जीना मुश्किल हो जाएगा. आज ही लोग पी के वहाँ बॉटल फेंक रहे हैं, हम लोग परेशान है. रोज बॉटल उठाना पड़ रहा है. दुकान पड़ने के बाद क्या करेंगे? बिना दुकान के हम रोज 4 बॉटल उठा रहे हैं, रोज 4 गिलास उठा रहे हैं. वहाँ कांच की बोतलें गिलासे फोड़ फोड़ के लोग चले जाए. हम उठते बड़बड़ करते और उसको झाड़ू मारते उठा के फेंकते. और सामने में अगर दुकान है तो जीना मुश्किल होगा. हमारे बाल बच्चे पढ़ाई कैसे करेंगे? बोला बोला बोलण्याशी नाही म्हणा. एवढं कार्य करून काय उपयोग आहे त्याचा? म्हणून हे दारूचं दुकान झालंच पाहिजे, नाही कारण आमच्या मुलाबाळांना नातांना तशीच सवय लागत. त्याच्यामुळे हे दुकान त्यांनी दारूबंदीसाठी काम केलं, त्यांचा नातू दारूच्या दुकानासमोर. अशी अवस्था झाली नाही पाहिजे. त्यासाठी हे तात्काळ रद्द झालंच पाहिजे. पण आम्ही जर ऐकलं नाही कलेक्टर साहेबांनी तर आम्ही तिथं सगळं नाही नाट करून टाकू. आम्ही घाबरणार नाहीत. लेडीज खूप सारे लेडीज आहेत. आमच्या आयुष्याची जमापुजी लावलेली आहे आम्ही. आणि तिथं जर असं दारूचं दुकान होत असेल तर आम्ही काय करायचं, कसं राहायचं तिथे? आत्ताच जर आम्हाला खूप व्यसन करून मुलं राहत आहे तिकडे, तर नंतर आम्ही कसं जगायचं तिथे? तर कायदा हातात घेणार आम्ही नंतर. आतापर्यंत घेतला नाही आम्ही कायदा हातात, पण आम्ही घेणार. कलेक्टर साहेबांनी नाही आमची मुलं शिक्षण करून काहीतरी प्रगतीपथावर गेले पाहिजे, आमची अशी इच्छा आहे. आणि हे जर दारूच्या दुकानात दारूच्या बाटल्या जर आमच्या दारासमोर पडल्या तर आम्ही मुलांना कसे शिक्षण द्यायचे? आताची मुलं बघितले तर आताच्या व्यसनातून आम्हाला कळतंय की मुलं पुढे चालून काय होणार आहे आणि काय करणार आहे म्हणून. त्याच्याकरता आम्हाला हे दारूचे दुकान बंद करायचे आहे, बंद करायचे आहे. शाळेत जातील कारण ते बघितल्यानंतर मुलं विचारतात, प्रश्न विचारतात हे काय आणि काय त्यांना उत्तर द्यायचं. कारण गंभीर जागा झालेली अशी त्यांनी असं दुकान टाकायला नाही पाहिजे. ही दारूबंदी बंद झाली पाहिजे ही आमची विनंती आहे. वयाच्या 35व्या वर्षी
वयाच्या 35व्या वर्षीपासून व्यसन मुक्तीसाठी आजपर्यंत काम केलेलं आहे. आज 65 वर्षाची आहे मी. आणि आताच जर माझे मुलं नातू झाल्यावर आमच्या भागात जर दारूचं दुकान होत असेल आणि मला व्यसनमुक्ती राष्ट्रीय पुरस्कार सुद्धा मिळाला आहे आणि तो जर दुकान जर व्हायचं असेल तर तो पुरस्कार आम्ही राज्य शासनाला परत देऊ तरच दुकान होणार. कुठल्या परिसरमध्ये? झेंडा चौक एसटी कॉलनी झेंडा चौक विनायक कॉलनी झेंडा चौक.